नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पहा, आपण जी सिरीज सुरू केली आहे बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल, की जे 26 एप्रिलला पेपर होऊ घातलेला आहे, तर याच्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ याआधी अपलोड केलेले आहेत। ते जर पाहिले नसतील तर आवश्यक पहा, कारण तुमचा रिझल्ट येण्यासाठी आपण ज्या प्रकारे व्हिडिओ पाहिजेत त्या प्रकारे आपण ते बनवलेले आहेत। महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत। त्याच्या आधी जे काही प्रश्न विचारले आहेत 2018 ते 2025 या दरम्यान जे काही प्रश्न विचारले आहेत तेही आपले व्हिडिओ अपलोड केले आहेत आपण आपल्या चॅनलवर, तेही पाहून घ्या। चला, तर आजचं हे 15वं सेशन आहे। चला आपण आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू। पहा, पहिला प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी। बा, भूगोल हा विषय आहे, तर भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्रावर जरा जास्त प्रश्न पाहिले आम्ही। महाराष्ट्र याच्यावर जरा रिलेटेड जास्त प्रश्न आहेत, तर महाराष्ट्रात थोडा भूगोल चांगला करा। आणि काय वरवरचे प्रश्न विचारतात। पहा, वरवरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? आपल्याला माहिती आहे कोकणला जे जिल्हे आहेत, ओके, 7 जिल्हे म्हणतो आपण, मुंबई शहर, मुंबई उपनगरला धरून, त्याला प्रत्येकाला समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वाधिक जे समुद्रकिनारा आपण म्हणतो तर रत्नागिरी लाभलेला, लक्षात ठेवा। रत्नागिरीला लाभलेला आहे जवळपास 237 किलोमीटर। 237 किमी हा कशाला लाभला? रत्नागिरीला लाभला आहे, रत्नागिरीला, लक्षात ठेवा। रत्नागिरी या जिल्ह्याला डायरेक्ट वन लाईनर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा कोणत्या याला लाभला आहे? तर रत्नागिरी। अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, तर रत्नागिरीला लाभला आहे, ओके। कधी कधी मग तुम्हाला जोड्यामध्ये येऊ शकते, इकडे त्यांची लांबी आणि इकडे जिल्हे येऊ शकतात, तर एक थोडा हार्ड नाही, जर फक्त तुम्हाला एक दोन जिल्ह्याची तुम्हाला माहीत पाहिजे। त्यासाठी सिंधुदुर्ग पहा, सिंधुदुर्गाची लांबी येते 121 किमी, लक्षात ठेवा। सिंधुदुर्गाची लांबी किती येते? 121 किमी, सिंधुदुर्ग जिल्हा। नोट करून घ्या, रजिस्टर पेन असेल तर। सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर पहा 122 येते याच्यामध्ये रायगड, 122 किती येते? रायगड, लक्षात ठेवा, ओके, रायगड। आणि सर्वाधिक जर कमी विचारलं, सर्वाधिक कमी, अजून एक प्रश्न तयार होतो याच्यामध्ये, सर्वाधिक कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? ठाणेला लाभला, लक्षात ठेवा। ठाण्याला फक्त 25 किलोमीटर। पहिले आपण पाहतो पालघर, तर पालघर हे वेगळे निघलं आहे 2014ला, तेव्हापासून म्हणजे ठाण्याची जी काय समुद्रकिनारा म्हणतो आपण, स्पेशली ठाणे जिल्ह्याला घेतो, तर 25 किलोमीटर फक्त, ओके। तर सर्वाधिक कमी विचारतात, बरेच वेळा प्रश्न याच्यावर राहतो, सर्वाधिक कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर इथं ठाणे येते, लक्षात ठेवा, ओके। सर्वाधिक म्हटलं रत्नागिरी, सर्वात कमी म्हटलं तर ठाणे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भारताविषयी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, याच पेपरला विचारलेला आहे, कोणत्या वर्षी माहीत नाही मला, 2018 ते 2025 आपण ते घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारला आहे, याच्या आधी मी घेतला असेल, सेशनमध्ये पाहिला असेल तुम्ही। त्याच्यामध्ये काय होतं की सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा जे काही आपण म्हणतो, ओके, 9 राज्याला आणि 4 केंद्रशासित प्रदेशला लाभलेला आहे। याच्यावर अजून एक प्रश्न होतो, 9 राज्य मी ते 9 राज्य याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, आणि 4 केंद्रशासित प्रदेश। आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, 9 राज्य कोणती? 9 राज्यामध्ये मी सांगितलेलं आहे, पण 9 राज्यामध्ये सर्वाधिक जास्त विचारलं आपल्याला, सर्वाधिक जास्त 9 राज्यामध्ये, सर्वाधिक जर विचारलं त्याच्यामध्ये येते आपला गुजरात येते, लक्षात ठेवा, गुजरात। जवळपास 1200च्या तशामध्ये त्याची लांबी आहे, आता 2300च्या घरात झाली आहे, ओके, आधुनिक पद्धतीनं। तर आधुनिक विचारणार नाही तुम्हाला, जसं की महाराष्ट्राची 720 आहे, महाराष्ट्राची 720 किमी आहे लांबी, ओके। महाराष्ट्राचा समुद्रकिनारा 720 आहे, तर 720च विचारतील, 877 विचारणार नाही सध्या, ओके। सध्या 877 झाला 2026 नुसार, आपण आता म्हणून आधुनिक पद्धतीनुसार किती झाला? 877, ओके, 877 किलोमीटर। तर हे विचारू चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न विचारू शकतात, ओके। 2026ला जे आधुनिक पद्धतीनं जे काय मोजणी केली त्यानुसार समुद्रकिनाऱ्याच्या लांब्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गुजरात पहिल्या स्थानावर होतं याच्या आधी, आणि आताही आधुनिक पद्धतीने 2026ला बी गुजरातच आहे। याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारतात, सर्वाधिक कमी 9 राज्यामधून सर्वाधिक कमी, हे सर्वाधिक पाहिलं, कमी जर पाहिलं सर्वाधिक कमी, तर इथे येते गोवा। गोव्याला येते जवळपास पहिले ते 100 कितीतरी, म्हणजे 111 110 होती किलोमीटर, ओके, आता 190च्या घरामध्ये गेली, तर 110 किलोमीटर, ओके, ओव्हरऑल। अजून याच्यामध्ये प्रश्न विचारतात कोणता माहीत आहे का, की सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभलेलं त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधून अंदमान निकोबार आहे, लक्षात ठेवा। सर्वाधिक जास्त जर भारतामध्ये सर्वाधिक जास्त जर समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला केंद्रशासित प्रदेश दिसतो, तो म्हणजे अंदमान निकोबार बेटे, तो म्हणजे गुजरातपेक्षाही जास्त आहे अंदमान निकोबार, लक्षात ठेवा। म्हणजे याच्यावरचा कोणताही प्रश्न विचारला, याच्या बाहेरचा प्रश्नच जाऊ शकत नाही। चालू घडामोडी विचारलं तरी मी तुम्हाला सांगितलं, चालू घडामोडीवर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल हे विचारतील, लक्षात। आणि सर्वाधिक जर विचारलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर अंदमान निकोबार बेटेला आपल्याला, लक्षात ठेवा। तर तेव्हा म्हणजे जुनी पद्धत आपण 1900 जवळपास काहीतरी होतं, आणि आधुनिक पद्धतीनं ते 3000वर गेलं, लक्षात ठेवा, ओके। तर यावर कोणताही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला येणार म्हणजे येणार, ओके। पहा, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, नोट करत जा मी जे काय सांगतो त्या गोष्टी। पहा, नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पिट्सबर्ग आणि पोलाद राजधानी म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख आहे? तर पिट्सबर्ग हे आपलं अमेरिकेतलं शहर दिसते, लक्षात ठेवा।
पिट्सबर्ग हे अमेरिकेचं शहर आहे, तर याची उपमा दिलेली आहे. म्हणजे पोलाद निर्मितीचा कारखाना आपण काय म्हणू सर्वाधिक जास्त भारतामध्ये कुठे आहे, तर ते आहे जमशेदपूरला. लक्षात ठेवा, जमशेदपूरला. म्हणजे टाटा स्टील अँड कंपनीनं तर पहिला कारखाना उघडला होता आणि यालाच उपमा दिलेली आहे अमेरिकेतल्या पिट्सबर्ग या शहराची, की त्याला पोलाद राजधानी म्हणू आपण भारताची. म्हणून कोणत्या शहराला उल्लेख होतो, तर तो जमशेदपूर, जे की पोलाद राजधानी आपण अमेरिकेची पाहतो कोणती, पिट्सबर्ग. म्हणजे पिट्सबर्ग या काय म्हणू आपण शहराची तुलना जमशेदपूरशी केलेली आहे. याच्यामध्ये कोलकातावर एक प्रश्न विचारला आहे, सांस्कृतिक राजधानी भारताची. भारताची सांस्कृतिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे, तर भारताची सांस्कृतिक राजधानी ही कोणती आहे माहीत आहे का, कोलकाता. लक्षात ठेवा, सांस्कृतिक राजधानी आहे बरं आपली, लक्षात ठेवा. सांस्कृतिक राजधानी ही कोणती आहे, कोलकाता. बंगळुरू पाहतो आपण, सिलिकॉन व्हॅली म्हणतात त्याला, IT हब शहर. ओके, सिलिकॉन व्हॅलीवर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. सिलिकॉन व्हॅली याच्या पलीकडे जाणार नाही. ओके, बिलकुल जाणार. सिलिकॉन व्हॅली काही शहराचे दिसतात. जे काही प्रश्न आहेत हे आपण अतिसंभाव्य आणि विचारलेले प्रश्न आहेत त्यावर आधारित काढलेले आहेत. तर असा एक शहर आहे, लक्षात ठेवा. ओके, एक शिंगी गेंडा वगैरे इथं याच्यामध्ये आढळतो, लक्षात ठेवा. आणि ईशान्येकडील एक जरा मोठं राज्य आहे, 7 लोकसभेच्या सीट आहेत. बाकी जे आपण पाहतो त्रिपुरा, मेघालय, नागालँड, त्यापेक्षा एक मोठं तुम्हाला राज्य दिसते आसाम. ओके, तर सिलिकॉन व्हॅली बंगळुरू शहराला म्हणतात, जे की आपण इस्रो आपली. ओके, तर ही कुठे आहे, बंगळुरूलाच आहे. लक्षात ठेवा, कर्नाटकची राजधानी बंगळुरू. एकमेव द्रवरूप अधातू कोणता आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एकमेव तुम्हाला दिसतो ब्रोमीन. लक्षात ठेवा की जो काय आहे द्रवरूप अधातू आहे. काय आहे तो, द्रवरूप अधातू आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे प्रवेशद्वार, आर्थिक राजधानी आणि 7 बेटांचे शहर. आता भारताचे प्रवेशद्वार पाहतो आपण 1911ला जे काही राजा पंचम जॉर्ज भारतामध्ये येऊ लागला त्याच्या पिक्चरचं आपण काय केलं होतं. ओके, जे की आपण प्रवेशद्वार उभं केलं होतं. ओके, गेट ऑफ इंडिया माहीत आहे आपल्याला, मुंबईला गेलेलं आपण पाहिलं आहे. तर त्यामुळे आपण भारताचे प्रवेशद्वार म्हणू आपण त्याला. त्यानंतर आर्थिक राजधानी. ओके, जे काय आर्थिक उलाढाल आहे ते भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई. लक्षात ठेवा, जगामध्ये मुंबईचं बरेच म्हणजे टॉप 10मध्ये नाव आहे आर्थिकच्या याच्यामध्ये. सर्वाधिक जास्त आर्थिक उलाढाल होते मुंबईमध्ये. आणि त्यानंतर 7 बेटांचे शहर. बरेच येतं आपण 7 बेटा आपण म्हणून त्यामध्ये 7 बेटांचं शहर पण म्हणतात. तर हे कोणतं शहर आहे आपल्याला माहीत आहे, तर ते आहे मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई हे शहर आहे. 7 बेटांचे शहर म्हणू, त्यानंतर आर्थिक राजधानी म्हणतो, त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणू. ओके, बऱ्याच गोष्टी मुंबईमध्ये पाहतो. बॉलिवूड इंडस्ट्री आहेत, आर्थिक सर्वात महत्त्वाच्या गोष्टी जे पाहतो मुंबईमध्ये आपण पाहतो. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये, हे लक्षात ठेवा. याचा प्रश्न आला होता. ओके, मी घेतला काय माहीत नाही. आता रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय विचारलेलं आहे, तर रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या इथं आहे, तर मुंबईला आहे. ओके, त्याच्यानंतर चेन्नई महत्त्वाचं शहर आपण दक्षिणेकडलं पाहतो, तामिळनाडूचं. पहिल्याला मद्रास नाव होतं, लक्षात ठेवा, मद्रास. चेन्नई महत्त्वाचं तुम्हाला कुठं दिसते, तामिळनाडूमधलं. लक्षात ठेवा, तामिळनाडू. ओके, तामिळनाडू. त्याच्यानंतर कोलकाता पाहतो आपण, सांस्कृतिक राजधानी, महालांचं शहर म्हणतात त्याला. आणि दिल्ली ही कॅपिटल्स ऑफ इंडिया आहे, भारताची राजधानी आहे. याच्यामधलं उत्तर काय आहे, मुंबई आहे. लक्षात ठेवा. ओके, काय उत्तरायचं, मुंबई. कारण भारताच्या प्रवेशद्वार आणि आर्थिक राजधानी आणि 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हटलं जाते, तर मुंबई या शहराला म्हटल्या जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात एकूण किती युनेस्को वारसास्थळे आहेत, तर इथं ऑप्शनच गलत दिलेले आहेत. इथं 5 वारसास्थळे आहेत. PPT काय चेक केली नाही मी, तर 5 वारसास्थळे आहेत. ओके, 5 वारसास्थळे आहेत, 5. ओके, तर 5 वारसास्थळामध्ये तुम्हाला वेरूळ अजिंठा दिसते, हे महत्त्वाचे पहिले झालेले. ओके, पितळखोरा लेणी दिसते. त्याच्यानंतर आपलं CST जे असते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि जे काही गॉथिक शैलीचे जे काही आपल्याला मुंबईमधले मोठमोठाले घरं दिसतात त्यावेळेसचे, तर ते पण आपण काय केलेलं आहे, युनेस्कोच्या यादीमध्ये दिलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके, युनेस्को वारसास्थळ आपण म्हणतो. 1981-82ला आपण पहिलं जर म्हटलं कोणतं, तर पहिलं आपलं आहे अजिंठा आहे. लक्षात ठेवा, अजिंठा. ओके, अजिंठा. तर याचं उत्तर आहे 5 युनेस्को वारसास्थळे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण किती युनेस्को वारसास्थळे आहेत, 5 आहेत. लक्षात ठेवा, 5. ओके, ते मी तोंडी सांगितले तुम्हाला, ते लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पण त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ओके, पहा पहिले मला आता 6 आहेत की 5 आहेत, एकदा मला कमेंट करून सांगा. कारण पहिले आपण काय म्हणू, आपण हे एक आपलं अजिंठा आहे, एक अजिंठा आहे, 2 वेरूळ आहे. ओके, वेरूळ आहे. ओके, पितळखोरा लेणी आहे, पितळखोरा. ओके, पितळखोरा. ओके, फास्ट घेतो जरासं. त्यानंतर 4 पाहतो आपण CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि गॉथिक शैलीचे आपण घरं पाहतो, ते आहे गॉथिक. ओके, गॉथिक शैलीचे घरं पाहतो आपण मुंबईमधले. आणि 6 आहे काय म्हणू आपण, सह्याद्री, ज्याला काय म्हणू, पश्चिम घाट. ओके, पश्चिम घाट आपल्या महाराष्ट्राचा. 6 येतात. लक्षात ठेवा, याचं उत्तर काय आहे, 6. ओके, 6 वारसास्थळे आहेत महाराष्ट्रात. एकूण किती युनेस्को वारसास्थळे आहेत, 6. ओके, 6. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, अजून कुठे चुकवलं काय आहे.
कोसी नदी ही खालीलपैकी कोणत्या राज्यातील दुखाश्रू मानली जाते? यार बिहारची आहे, बिहारची आहे दुखाश्रू. कोसी नदी ही बिहारची आहे, तर ऑप्शनमध्ये दिलं आहे बिहार. ओके, बिहारची दुखाश्रू आहे. त्यानंतर ओडिसा पाहतो आपण, जे काही ओडिसाची कोणती आहे बाबर कमेंट करून सांगा. ओडिसाची. बंगालची दामोदर पाहतो आपण, दामोदर नदी ही बंगालचे दुखाश्रू आहे. ओके, ओडिसाची कोणती आहे पहा. ओके, ब्रह्मपुत्रा पाहतो आपण, ब्रह्मपुत्रा. आसामची दुखाश्रू आहे, आसाम. कारण दुखाश्रू म्हणजे काय, इथं पूर येतात याला, आणि पूर आल्यामुळे जीवित आणि वित्तहानी होतात, बरेच पिकाचं नुकसान होते, बरेच आर्थिक नुकसान होते. म्हणून याला काय म्हणू आपण, खालीलपैकी कोसी नदी बिहारची काय आहे, दुखाश्रू, म्हणजे पुरं वगैरे खूप जास्त येतात नदीला आणि नुकसान होते. त्यानंतर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते अभयारण्य सर्वात मोठे आहे? माळढोक अभयारण्य दिसते आपल्याला. ओके, तर माळढोक अभयारण्य सर्वाधिक मोठं आहे. ढानका कोलकाज मेळघाट अभयारण्य अमरावतीचं आहे. भीमाशंकर पुणेचं अभयारण्य आहे. भीमाशंकर कुठेचं अभयारण्य आहे विचारलं, पुणेचं आहे. याच्यामध्ये शेकरूखार जे आपला राज्य प्राणी आहे शेकरूखार, तर हे याच्यामध्ये आढळते. भीमाशंकर कुठे येते? पुण्याला, लक्षात ठेवा. ओके, ढानका कोलकाज हे मेळघाट कुठे येते? अमरावती. ओके, अमरावती. तर आणि माळढोक अभयारण्य. ओके, माळढोक कुठे येते? मला वाटते याचं कमेंट करा मला, माळढोक अभयारण्य कुठे येते. काही प्रश्न इकडले तिकडले घेतले, दुसऱ्या सेशनमधले या सेशनमध्ये टाकून दिले. ओके, माळढोक अभयारण्य. मराठी भाषेचे पाणिनी ही पदवी कोणाला देण्यात आली? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. इथं कन्फ्यूज होऊ नका. ओके, आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे की कृष्ण शास्त्री चिपळूणकर आहे पहा. त्याला काय म्हणू आपण, मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके, आणि याचं उत्तर आहे मराठी भाषेचे पाणिनी. ओके, हे टिक केलं म्हणून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला, तर हे टिक काढून टाकतो मी. ओके, ज्याचं उत्तर आहे त्याला टिक ठेवतो. पहा, मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे पाणिनी जर म्हटलं मराठी भाषेचे, तर ते दिसतील तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, कारण यांनी मराठीवर पुस्तक लिहिलं आहे, महाराष्ट्राचे व्याकरण म्हणून. ओके, तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून असं महाराष्ट्रात केलं, मराठी भाषेचे नाही, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून पुस्तक लिहिलं आहे त्यांनी, दादोबा पांडुरंग तरखडकर. बाळशास्त्री जांभेकर पाहतो आपण, दर्पणकार म्हणतात त्यांना. ओके, दर्पणकार. आणि काय म्हणू आपण, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणू आपण त्याला. 6 जानेवारी त्यांचा आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो, तर दर्पणकार म्हणतो. 1832ला हे सुरू झालेलं आहे, लक्षात ठेवा. दर्पण पत्र. ओके, 1832ला कोणतं पत्र सुरू झालं होतं? दर्पण. आणि त्याच्यावरच काय म्हणू आपण, बाळशास्त्री जांभेकरला काय करतात, तर बाळशास्त्री जांभेकरला दर्पणकार म्हणतात. आणि मराठी काय म्हणू आपण, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरला काय म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक. ओके, मराठी वृत्तपत्राचे जनक, लक्षात. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे? RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? पहिले भारतीय विचारला. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. हे बरेच महत्त्वाचे आपल्याला दिसतात, CD देशमुख, लक्षात ठेवा. तर हे RBIचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जे 1934च्या कायद्यानं 1 एप्रिल याच्यावर हे तारीख विचारलेली आहे, 1 एप्रिल 1935ला ही स्थापन झालेली आहे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथावर. ओके, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी पाहतो आपण. रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ आहे बाबासाहेबांचा. याच्यावर थिसिसवरती स्थापना केलेली आहे. हिल्टन एक आयोगाला दिलं होतं त्यांनी. तर 1 एप्रिल 1934च्या कायद्यानं, कायदा विचारतात 1934च्या कायद्याने. ओके, बँकांची बँक म्हणतो आपण त्याला, सर्वाधिक मोठी बँक. ओके, तर भारतीय रिझर्व्ह बँक आहे ती. तर CD देशमुख हे 3रे गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते. ओसबोर्न स्मिथ हे पहिले होते, लक्षात ठेवा. पहिले विचारलं तर ओसबोर्न स्मिथ होते, लक्षात ठेवा. पहिले मनमोहन सिंग राहिले आहे, रघुराम राजन पण राहिले आहेत. ओके, तर पहिले आपण पाहतो ओसबोर्न स्मिथ. आणि CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर पाहतो आपण. ओके, जे की महत्त्वाचे आहेत, RBIचे गव्हर्नर. ओके, आताचे कोण आहे? संजय मल्होत्रा, 2026. संजय मल्होत्रा. ओके, संजय मल्होत्रा 2026पासून आहेत ते. ओके, त्याच्या आधी कोण होते? शक्तिकांत दास. कितवे आहे ते? 26वे. यावर प्रश्न विचारतात. संजय मल्होत्रा कितवे? 26वे. शेल डोक्यात फिट करून घ्या. कितवे?
26वे. 25वे विचारू शकता त्याच्या आधीचे किती होते म्हणून. 25वे शक्तिकांत दास. शक्तिकांत दास 25. याच्या पलीकडे प्रश्न जाऊ शकत नाही. पहिले ओस्बोर स्मिथ, पहिले भारतीय आणि तिसरे होते आहे अजून विचारतात. त्याच्यामध्ये अजून एक होता तो बी तिकडलाच होता ब्रिटनचा. आणि सी.डी. देशमुख हे पहिले भारतीय आणि तिसरे काय म्हणू आपण RBIचे गव्हर्नर. लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वाधिक मोठी बँक पाहतो आपण. ओके. ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कोणता. तर इथे ख्रिश्चन धर्मीय पाहतो आपण. जगातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे असा एक प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. तर सर्वाधिक जास्त लोकसंख्या ख्रिश्चन धर्माची दिसते. कारण युरोप पाहतो, दक्षिण अमेरिका पाहतो, उत्तर अमेरिका पाहतो, ऑस्ट्रेलिया पाहतो. ओके. आशियामध्ये थोड्याफार कमी प्रमाणात आहे, परंतु जैन कोणता धर्म, ख्रिश्चन धर्म पाहतो आपण. हा सर्वाधिक पसरलेला धर्म दिसतो लोकसंख्येच्या बाबतीत. त्यानंतर इस्लाम धर्म आहे, नंतर हिंदू आहे, नंतर आपल्या आशियामध्ये बुद्धिस्ट आहे. तर हे 4 धर्म जे आपल्याला बऱ्याच जास्त लोकसंख्येच्या याच्यावर दिसतात. लक्षात ठेवा. ओके. तर बायबल त्याचा पवित्र ग्रंथ आहे ख्रिश्चन धर्माचा. कोणत्या धर्माचा. ख्रिश्चन धर्माचा. ओके. लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त त्यांचा प्रेषित मानतात, त्यांचा सर्वस्व मानतात ते, तर ते ख्रिश्चन धर्मीय होतं. लक्षात ठेवा. भगवद्गीता पाहतो आपण. हिंदू धर्माविषयी आहे. लक्षात ठेवा. तर भगवद्गीता आहे हिंदू धर्माविषयी. त्याच्यानंतर रामायण महाभारत विचारतात. ओके. अजून कुराण हा इस्लामचा आहे. लक्षात ठेवा. ओके. इस्लाम. ज्या आखाती देश दिसतात आपल्याला आखाती. ओके. UAE पाहतो आपण, सौदी अरेबिया पाहतो, इराण इराक पाहतो. ओके. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला मुस्लिम, त्यानंतर अफगाणिस्तान पाहतो. ओके. पाकिस्तान पाहतो. तर बहुतांश तुम्हाला काय दिसतात आशियामध्ये 2 धर्म जास्त फैललेले आहेत, त्यामध्ये मुस्लिम आणि बौद्ध एक. ओके. त्याच्यामध्ये कुराण तुम्हाला हा काय दिसतो, इस्लामचा पवित्र ग्रंथ दिसतो. लक्षात ठेवा. आणि गुरु ग्रंथ साहिब आपल्याला दिसतो हा शीख धर्माचा आहे. लक्षात ठेवा. शीख धर्माचा. शीख. तर त्यांचे जवळपास 10 गुरु झाले शीख धर्माचे. 10 गुरु. त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे 10वे होते. याच्यावर प्रश्न आलेला आहे 10वे गुरु कोणते म्हणून. गुरु गोविंद सिंग. पहिले आणि 10व्यावर जास्त विचारतात. ओके. सरळ सेवेला गुरु गोविंद सिंग. ओके. तर यांनी गुरु गोविंद सिंगनी सांगितलं की याच्यानंतर कोणीही गुरु नसेल, याच्यानंतर गुरु कोणता राहील, गुरु ग्रंथ साहिब राहील. लक्षात ठेवा. म्हणून आपण काय म्हणू की शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता, तो गुरु ग्रंथ साहिब. कारण त्याच्यानंतर 10व्या गुरुनंतर कोणताही गुरु नाही झाला. गुरु गोविंद सिंग पाहतो आपण नांदेड इथे त्यांची समाधी आहे. लक्षात ठेवा. जे काय गुरुद्वारा पाहतो आपण नांदेड, इथेच त्यांना मारलं गेलं होतं नांदेड इथं. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आपल्याला एक विचारतात बौद्ध धर्मीयाविषयी. बौद्ध धर्माविषयी विचारतात. तर बौद्धाविषयी आहे त्रिपिटक. लक्षात ठेवा. 3 टोपल्या म्हणतो आपण त्रिपिटक. विनयपिटक, धम्मपिटक, अभिधम्मपिटक. ओके. याच्यामध्ये नियम सांगितले आहे, भिक्खूचे भगवान बुद्धाचं प्रवचन सांगितलं आहे, त्यांचा उपदेश सांगितलेला आहे. तर असे 3 पिटक मिळून त्रिपिटक होते. जैन पाहतो एक महत्त्वाचा धर्म आपण, सर्वात प्राचीन एक जैन धर्म आहे. आगम पाहतो आपण. आगम हा पवित्र ग्रंथ आहे. अर्धमागधी लिपीमध्ये आहे तो. अर्धमागधी लिपी. अर्धमागधी. ओके. आणि जे त्रिपिटक दिसते तुम्हाला, हे दिसते कशा भाषेमध्ये तुम्हाला, पाली भाषेमध्ये. कारण तुम्हाला जास्त प्रश्न विचारायची शक्यता या 2 याच्यावर आहे, बौद्ध आणि जैनवर. लक्षात ठेवा. ओके. कारण हे प्राचीन आहे आणि त्यांचं बरंच म्हणजे एक भारतीय आहेत. म्हणजे या दोन्ही धर्माचा आपण पाहतो मुळात जे काही हिंदू आहे, जैन आहे, शीख आहे आणि आपला बौद्ध आहे. या 4ही धर्माचे आपण काय पाहतो, जे मूळ आहे ते भारतामध्ये झालं आहे. पण यावर प्रश्न दाट विचारू शकतात. बाकी आपल्याला इस्लाम आणि जे काही हे आहे ख्रिश्चन, हे परकीय धर्म आहेत, म्हणजे भारतातले मूळ धर्म नाही. तर आगम आहे, आगम अर्धमागधीमध्ये आहे. त्रिपिटक हा पाली भाषेमध्ये आहे. गुरु गोविंद सिंग पाहिला आपण. याच्यामध्ये गुरु नानक विचारतात. पहिले गुरु नानक विचारतात. याच्यावर गुरु नानक हे माहीत आहे तुम्हाला, गुरु नानक. आणि 10वे गुरु गोविंद सिंग. त्याच्यानंतर गुरु ग्रंथ साहिब आहे त्यांचा ग्रंथ राहिला. पहा, ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल, हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता, इस्लाम कुराण आपण म्हणतो इस्लामचा, गुरु ग्रंथ साहिब शीख यांचा, आगम पाहतो आपण जैन यांचा आणि त्रिपिटक बौद्ध धर्म यांचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. ओके. नवीन व्हिडिओ आणत आहे तुम्हाला. आता पेपर जवळ आलेला आहे, अजून फास्ट आणण्याचा प्रयत्न करू. ओके. बऱ्याच गोष्टी आम्हालाही प्रॉब्लेम्स येतात, वातावरण हे ते. ओके. काही व्हिडिओ तुम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले असेल तर पूर्ण क्वेश्चन होत नाहीत कधी कारण खूप वातावरण आहे. ओके. तर तुमच्यासाठी आम्ही बरंच प्रयत्न करायलो. तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि आमच्या हातून तुमचे जर रिझल्ट आले, आम्ही जे प्रयत्न करत आहोत, आम्हालाही त्याच गोष्टीचं खूप चांगलं वाटणार आहे. ओके. तर कमेंट करा, अजून काय करू शकतो आपण या 5-6 दिवसात ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. त्या पद्धतीनं मीही ओके आमची जी काही कल्पतरूची टीम आहे त्यावर प्लॅनिंग करू शकते. तर तुम्ही सांगा तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, कारण 5-6 दिवस राहिले पेपरला, तर आपल्याला फास्टमध्ये तुमच्या फायद्याचे लेक्चर घ्यायचे आहेत. ओके. त्यासाठी कमेंट करून सांगा. पहा, गौतम बुद्धाने आपले पहिले प्रवचन कुठे दिले होते. बुद्ध आणि महावीर विचारतात एक तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर राहणार, IMP राहणार, लिहून घ्या. एक बौद्ध आणि जैन, या 2 याच्यावर तुम्हाला 2 मार्क्स तरी राहतील. एक जैनवर विचारतील किंवा मग एखादं हिंदू संस्कृती किंवा बाकीच्यावर विचार, पण याच्यावर जास्त विचारायची शक्यता आहे. ओके. बौद्ध याच्यावर. गौतम बुद्धाने आपले पहिले धर्मप्रवचन केलेलं आहे कुठं, तर केलेलं आहे ते सारनाथ येथे उत्तर प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा.
कुठे केलेले आहेत? सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये. सारनाथचं अजून काय वैशिष्ट्य आहे? सारनाथचं जे आपण सिंह मुद्रा म्हणतो, भारताची राष्ट्रीय मुद्रा, भारताचं राष्ट्रीय चिन्ह. ओके, राष्ट्रीय चिन्ह आपण घेतलं आहे सिंह मुद्रा, 4 सिंहाची. ओके, तर हे कुठून घेतलं आहे? सारनाथ येथून. कोणाचा? अशोक सम्राट यांचं. अशोक सम्राट लक्षात ठेवा, अशोक सम्राट. कशासाठी महत्त्वाचं आहे? कारण भगवान बुद्धाने ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेस पहिला उपदेश हा 5 भिक्खूंना दिला होता. 5 भिक्खूंना, भंतेजीला म्हणजे भिक्खूंना. ओके, त्यांच्या शिष्यांना. त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली होती धम्माची. ओके, बौद्ध धर्माची. तर ते 5 भिक्खू होते, त्यांना सारनाथ येतं भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय केलं? उपदेश दिला. तर सारनाथ याचं काय म्हणू आपण, हे आहे उत्तर आहे. धम्म प्रवचन म्हणजे तेच त्यांना ज्ञानप्राप्तीनंतर झालेलं ते उपदेश सांगितला. त्यानंतर याच्या बोधगया विचारतात, तर बोधगया हे ते बिहारला, लक्षात ठेवा बिहार. बोधगया कशा संबंधित आहे? इथं त्यांना झाली होती ज्ञानप्राप्ती. प्रश्न विचारतात ज्ञानप्राप्ती कुठे झाली होती म्हणून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती पुढीलपैकी कुठे झाली होती? बोधगयाला. बोधगया कुठे येते? बिहारला. कुशीनगर पा, इथं महापरिनिर्वाण झाले होते, लक्षात ठेवा. कुशीनगरला महापरिनिर्वाण झाले होते. महापरिनिर्वाण म्हणजे पाली भाषेत बोलतात की मृत्यू म्हणू आपण त्याला. ओके, जी की वैशाख पौर्णिमा आहे, या वैशाख पौर्णिमेलाच काय तिन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. भगवान बुद्धाची वैशाख पौर्णिमा आपण म्हणतो आता उन्हाळ्यातली, ओके, मे महिन्यातली. त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी, याच्यामध्ये त्यांचा जन्मही झाला, याच्यामध्ये त्यांचा काय म्हणू आपण महापरिनिर्वाण पण झालं. ओके, महानिर्वाण पण झालं, महापरिनिर्वाण. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्ञानप्राप्ती. ओके, ज्ञानप्राप्ती पण याच्याचमध्ये झाली. जन्म, मृत्यू आणि ज्ञानप्राप्ती महत्त्वाच्या गोष्टी. ओके, तर लुंबिनी पाहतो. लुंबिनी हे ते नेपाळमध्ये, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. कोणता प्रश्न? की पुढीलपैकी कोणता असं हे स्थळ पाहतो आपण भगवान बुद्धाचं की जे भारतातील नाही? पहिले भारतातलंच होतं, नंतर आपण नेपाळ वेगळा केला आहे. तर लुंबिनी येथे झाला आहे कशाचा? भगवान बुद्धाचा जन्म, लक्षात ठेवा. मृत्यू पाहिलं कुशीनगर, ज्ञानप्राप्ती पाहिलं बोधगया आणि पहिला उपदेश पाहिला सारनाथ. याच्या पलीकडे कोणताही प्रश्न जाऊ शकत नाही. कीबोर्डवरील F1 आणि F12 काय आहे? फंक्शन कीज म्हणतात त्याला. कोणत्या? फंक्शन कीज. न्यूमरिक कीज नंबरवाल्या राहतात. ओके, नंबरिंग कीज, नंबर. ओके, 1 ते 9 पर्यंत जे काय नंबर राहतो आपण म्हणतात. ओके, तर नंबरिंग कीज, न्यूमरिक कीज म्हणतात. ओके, कंट्रोल वगैरे जे आपण पाहतो. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस? हे प्रश्न कशासाठी घेतला का? पहा बरं कम्प्युटरचा. एक दोन क्वेश्चन घ्यायला मी 1-2 दिवसात आणलं ते लेक्चर मी. 100 प्रश्न पाहतो, कारण बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर हे तुम्हाला प्रश्न आहेत कम्प्युटरवर रिलेटेड म्हणून हे क्वेश्चन घेतला. ओके, आहेत 4-5 क्वेश्चन विचारू शकतात. विचारले 2 विचारतील, विचारले 5 विचारतील. अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? याच्यामध्ये 26 जून आहे अंमली पदार्थ विरोधी दिन. ओके, जी तस्करी वगैरे ते रोखायची आणि अंमली पदार्थाबद्दल जे काही जनजागृती करायची त्यासाठी युनेस्कोनं आपण पाहतो 26 जून हा दिवस ठेवलेला आहे. 26 जून अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, पहा आपण, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे 26 जूनला. बाकी 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे, 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहे, 1 मे अजून काय आहे आपला कामगार दिन आहे. ओके, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. आणि 5 सप्टेंबर आपला राष्ट्रीय शिक्षक दिन आहे. ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आणि काही महत्त्वाचे दिवस पहा, याच्या पलीकडे जात नाही. 5 जूनच्या पलीकडे जात नाही, 21 जूनच्या पलीकडे जात नाही. 21 जून कोणता? योगा दिन. 5 जून कोणता? पर्यावरण दिन. याच्या पलीकडे जात नाही. 10 डिसेंबर मानवी हक्क दिन. हेच क्वेश्चन आहेत. ओके, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. याच्या पलीकडे मी दिवस पाहिलो. त्यानंतर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन. ओके, हे काय याच्यात खेळतात. 8 मार्च जागतिक महिला दिन, 21 मार्च जागतिक वन दिन, 22 मार्च जागतिक जल दिन, 23 मार्च जागतिक हवामान दिन, 24 मार्च जागतिक काय म्हणू आपण ट्युबरक्युलोसिस दिन, त्याला काय म्हणू आपण क्षयरोग दिन, 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. तेच ओके 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन. याच्या पलीकडे जात नाहीत, कारण जगातले म्हणजे जागतिक जे महत्त्वाचे दिवस आहेत ते विचारतात. बाकी तो खूप आहे, पण अजून जास्त महत्त्वाचे पहा. अनहिलेशन ऑफ कास्ट बाबासाहेबांचं भाषण होतं, पण नंतर याच्यावर पुस्तक लिहिलं बाबासाहेबांना, म्हणजे जाती व्यवस्थेचे निर्मूलन. हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं 1936ला. कधी लिहिलं? 1936ला. लक्षात ठेवा. आता हे जरासं डीपमध्ये आहे, कारण बाबासाहेब एक महत्त्वाचं हे आहे, म्हणून थोडं डीपमध्ये क्वेश्चन जाऊ शकतात. हा सरळ सेवेला आणि सोप्यातला प्रश्न आहे, पण आपण ते वाचन करत नाही, कारण कधी कधी सनावली पाहत नाही आपण. तर काही काही महत्त्वाची सनावली बाबासाहेबांची पाहून घ्या. 1920ला पाहतो आपण मूकनायक. मूकनायक हे पाक्षिक पाहतो बाबासाहेबांचं. मूकनायक हे 1920ला 31 जानेवारी 1920ला बाबासाहेबांनी सुरू केलं होतं. लक्षात ठेवा, 31 जानेवारी 1920ला. या मूकनायकाला पाहतो आपण राजर्षी शाहू महाराजांनी. ओके, राजर्षी शाहू महाराजांनी याला नाही का 2,500 रुपयाची मदत केली होती. अजून ओके 2,500 रुपयाची, 2,500 रुपयाची मदत केली होती. लक्षात ठेवा, 2,500 रुपयाची या मूकनायक पक्षाला, पाक्षिकाला. ओके, हे काय होतं? मूकनायक पाक्षिक होतं, पाक्षिक. ओके, बाबासाहेबांचं पहिलं. 1930ला पाहतो आपण. 1930ला पाहतो आपण. ओके, 1930 पाहतो आपण.
2 मार्च 1930 पाहतो आपण. 2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह. ओके, 1930 बाबासाहेबांविषयी काय आहे? काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह. ओके, काळाराम मंदिर सत्याग्रह लक्षात. त्यानंतर पाहतो हे 2 मार्च 2 मार्च 1930. त्यानंतर पाहतो आपण 20 मार्च 1927. आहे का याच्यात ऑप्शनला? नाही. इथे चौदार तळे सत्याग्रह पाहतो. ओके, तळे सत्याग्रह, महाड सत्याग्रह म्हणू आपण त्याला. ओके, महाडचा सत्याग्रह. ओके, 20 मार्च 1927ला. त्यानंतर पाहतो आपण 1930 पाहिलं, 1936ला पाहिला रिलेशन ऑफ कास्ट. त्यानंतर बाबासाहेबांची वृत्तपत्र पहा. वृत्तपत्रे विचारतात सालानुसार, कारण हे विचारलं म्हणजे ते बी विचारतात. वृत्तपत्रे पहा. याच्यामध्ये तुम्हाला पहिलं वृत्तपत्र दिसते बाबासाहेबांचं पाक्षिक पाहिलं आपण मूकनायक 1920चं. त्यानंतर बहिष्कृत भारत येते, लक्षात ठेवा. बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत कधीच आहे सर? 1927. ओके, जे काही 14 तळे सत्याग्रहासाठीच हे एक पाक्षिक सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. ओके, त्या पार्श्वभूमीवर बहिष्कृत भारत 1927चं पाहतो आपण. त्यानंतर पाहतो आपण समता. समता पाहतो आपण 1928चं. त्यानंतर जनता पाहतो आपण बाबासाहेबांचं. जनता. जनता पाहतो 1930चं. आणि सर्वाधिक काळ चाललेलं हे आहे. सर्वाधिक काळ लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकता सर्वाधिक काळ कोणतं चाललं? सर्वाधिक काळ जनता पाहतो आपण. तर नंतर जनताचंच आपण नंतर नाव पाहतो काय झालं होतं? प्रबुद्ध भारत. 1956ला बाबासाहेबांचं नाव काय केलं होतं? प्रबुद्ध भारत, लक्षात ठेवा. प्रबुद्ध भारत 1956ला. ओके, कधी? 1956ला. तर महत्त्वाच्या अजून काही गोष्टी विचारतात बाबासाहेबाबद्दल पाहते. त्यानंतर आपण पाहतो की मजूर पक्ष. त्याच्या आधी काय पाहतो आपण? बहिष्कृत हितकारणी सभा. बहिष्कृत. बाकी मानगाव परिषद 1920 वगैरे ते काही मी सांगत नाही. जे तेवढं विचारणार नाही तुम्हाला, पण हे विचारतात. हितकारणी सभा. बहिष्कृत हितकारणी सभा ही झाली होती 1924ला. याचं ब्रीद विचारतात. ओके, याचं ब्रीद विचारतात बहिष्कृत भारतात. याचं ब्रीद होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघटित व्हा आणि महत्त्वाचं काय? संघर्ष करा. हे आपल्याला माहीत आहे. ओके, किती करोडो लोक यांना प्रेरित झाले आहेत या वाक्याने का. ओके, संघर्ष करा. तर हे बाबासाहेबांचं ब्रीद होतं बहिष्कृत हितकारी सभेचं. नंतर बाबासाहेबांनी पहा काय स्थापन केलं आपण. नंतर पाहतो आपण मनुस्मृती दहन केलं मनुस्मृती दहन 1927ला केलं. काळाराम मंदिर 1930ला केला, 2 मार्च 1930ला. 25 डिसेंबर इथे एक लक्षात ठेवा. 25 डिसेंबर एक तारीख लक्षात ठेवा. 25 डिसेंबर 1927 त्याच वर्षी ज्यावेळेस महाडचा सत्याग्रह केला. इथं काय केलं? मनुस्मृती दहन. हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात. मनुस्मृती दहन. ओके, मनुस्मृती दहन. त्यानंतर पाहतो आपण दुसरं आपण महत्त्वाचं म्हणजे पाहतो आपण इथं काय मजूर पक्ष स्थापन केला होता त्यांनी. मजूर पक्ष. ओके, मजूर पक्ष. मजूर पक्ष 1936चा. 1937मध्ये काय केलं होतं या पक्षाने? जवळपास 15 जागा जिंकल्या होत्या. 15 जागा जिंकल्या. ओके, 15 जागा 17पैकी. कुठे 15 आहे, कुठे 14 आहे. तर 17पैकी किती जागा जिंकल्या? 17पैकी 15. ओके, तर हे पण प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर पाहतो आपण महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन पाहतो बाबासाहेबांचं. शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट फेडरेशन. ओके, फेडरेशन. तर हे 1940-42 पाहतो आपण. ओके, 1940-42ला स्थापन झालं होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि नंतर आपण पाहतो पीपल्स एज्युकेशन सोसायटी. पीपल्स एज्युकेशन सोसायटी. सर्व प्रश्न विचारतात. हे बाबासाहेब आहेत हो, लक्षात ठेवा. वरवरचे क्वेश्चन आहेत. 1945. अजून जर पुढे जाऊन जर विचारलं कोणते कॉलेज स्थापन केले होते, तर मिलिंद कॉलेज स्थापन केलं होतं पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं. मिलिंद कुठेला विचारलं तर छत्रपती संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद. ओके, छत्रपती संभाजी. आणि दुसरं जर विचारलं तर दुसरं कोणतं आहे, तर तो आहे मिलिंद. नंतर कोणतं आहे? सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ कुठलं? इथे आपल्याला सिद्धार्थ मुंबईचं कॉलेज. ओके, सिद्धार्थ कुठलं? मुंबई. लक्षात. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी पाहतो. 1932ला पुणे करार माहीत असेल विचारतात. 1932 पुणे करार. ओके, पुणे करार. त्याच्यानंतर आपण पाहतो तिन्ही गोलमेज परिषदला बाबासाहेब हजर होते. 1930, 31 आणि 32च्या बी. लक्षात. 1935 याच्यामध्ये अजून एक तारीख लक्षात ठेवा. 1935ला येवले येथे, येवले म्हणजे नाशिक, इथे धर्मांतराची घोषणा.
कुठे दिली होती म्हणून विचारतात. नाशिक. धर्मांतर घोषणा. ओके, धर्मांतर घोषणा लक्षात विचारतात म्हणजे विचारतात. आणि इथं अजून शेवटीला जातो होता डायरेक्ट 1956लाच डायरेक्ट जातो. 6 डिसेंबर 1956. मृत्यू त्याच्या आधी 1956ला 14 ऑक्टोबरला. ओके, 14 ऑक्टोबर पाहतो आपण. तारीख विचारतात आहे 14 ऑक्टोबर 1956. बौद्ध धर्माची दीक्षा. ओके, बौद्ध धर्म दीक्षा. आणि मृत्यू पाहतो आपण 6 डिसेंबर 1956. कुठे झाला होता? ओके, 1956 6 डिसेंबर दिल्लीला झाला होता, लक्षात ठेवा. कुठं? दिल्लीला. दिल्ली काय म्हणू आपण याला? महापरिनिर्वाण. ओके, महापरिनिर्वाण दिल्लीला झालं. नंतर कुठे हे केलं त्यांचं? ओके, अंत्यसंस्कार मुंबईला. मुंबई. कुठे? दादरला. दादर. ओके, आता त्याला काय म्हणतात? याच्यावर प्रश्न विचारतात. चैत्यभूमी. चैत्यभूमी सांगायसारखं बरंच आहे, परंतु तुमचं पेपरला जे पद्धतीने विचारू शकतात तेच मी सांगायलो. शिका संघटित व संघर्ष करा हे ब्रीदवाक्य विचारलेलं आहे. 1924ची आहे. साल विचारलं म्हणून मी बाकीचं तुम्हाला हे सांगितलं, म्हणजे हे विचारू शकतात. याच्या पलीकडे बाबासाहेबचा प्रश्न जाणार नाही, लक्षात ठेवा. ओके, बाकी नोट करून घ्या, पाहून घ्या. ओके, रिपीट करायला काय वेळ नाही तेवढा. ओके, शाहू महाराजांनी आपण पाहतो तर विचारता येतो प्रश्न, कोणत्या पाक्षिकाला मदत केली होती? तर ते कशाला केली होती? मूकनायकाला केली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पाहतो आपण नागपूरला आहे. नागपूरला. पुण्याला पाहतो आपण फळ संशोधन केंद्र, द्राक्ष वगैरे संशोधन केंद्र होते पुण्याला. सांस्कृतिक राजधानी आपली महाराष्ट्राची. याच्यावर प्रश्न विचारला आहे, मी याच्या आधी सांगितलेलं आहे. ज्याच्यावर प्रश्न विचारतात तेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट सांगतो. सांस्कृतिक राजधानी विचारतात, तर ही सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची आहे. भारताची आपण पाहिलं कलकत्ता. ओके, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मग महाराष्ट्राचं काय म्हणून आपण विद्याघर आहे. वर्धा पाहतो आपण, एक ऊर्जा निर्मितीमधला अग्रगण्य हे आहे. ओके, वर्धा बोर व्याघ्र प्रकल्प आहे वर्ध्याला. त्यानंतर महात्मा गांधीचं आपण पाहतो, जे काही कुटी पाहतो आपण ती आहे तो. ओके, सेवाग्राम. ओके, सेवाग्राम. सेवाग्राम हे कुठं दिसते तुम्हाला? वर्ध्याला दिसते, लक्षात ठेवा. ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. अमरावती पाहतो आपण, मेळघाट अभयारण्य आहे. ओके, अमरावतीला काय आहे? मेळघाट अभयारण्य. ओके, मेळघाट कुठं दिसते तुम्हाला? अमरावतीला. ओके, व्याघ्र प्रकल्प पण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, होम रूल लीगची स्थापना. होम रूल म्हणजे स्वशासन. होम रूलचा शब्द काय नाव आहे? स्वशासन, स्वतःचं राज्य. स्वशासन, स्वतःचं राज्य. तर ते होम रूल लीगची स्थापना केली होती ॲनी बेझंट आणि कोण? लोकमान्य टिळक यांनी. ओके, 1900 आपण पाहतो 16ला तर ही केली होती. पहिले केली होती लोकमान्य टिळक यांनी केली होती बेळगावला. बेळगाव पाहतो आपण, तर कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांनी. ओके, लोकमान्य टिळकांचं क्षेत्र कोणतं होतं माहीत आहे का? त्याच्यावर प्रश्न विचारणार नाही, त्याला खूप डीपचं आहे. मुंबई वगळता सर्व कर्नाटक भागावर याचं म्हणजे यांची होम रूल लीग होती. आणि नंतर पाहतो आपण, ओके, नंतर पाहतो कोण आपण? ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंटने कुठं स्थापन केली होती? अड्यार येतं. अड्यार कुठे येते? तामिळनाडूमध्ये, लक्षात ठेवा. दक्षिण केरळ म्हणजे सर्व लोकमान्य टिळकांचा भाग सोडला तर पूर्ण याच्यावर कोणाचं नेतृत्व होतं केलं तर ते ॲनी बेझंट यांनी केलं. अड्यार येथे स्थापना केली होती. अड्यार कुठे? तामिळनाडू, चेन्नईला येते, लक्षात ठेवा. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास पाहतो आपण. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. इथंच लिहितो. ओके, स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. स्वराज्य पक्ष. ओके, स्वराज्य पक्ष कधीचा आहे? 1923चा. कारण महात्मा गांधींनी चौरी चौरा हत्याकांड पाहतो आणि असहकार चळवळ मागे घेतली. असहकार चळवळ माहीत असेल. ओके, 1920ला चालू केलेली. चौरी चौरा हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 22 पोलीस ठार झाले होते, एक पोलीस अधिकारी ठार झाला होता. त्यामुळं काय झालं? त्या हिंसेमधून ओके गांधीजींनी काय केलं? असहकार चळवळ मागे घेतली. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ती चळवळ मागे घेऊ नका, कारण त्याचा परिणाम होऊ लागला. इंग्रजाला म्हणजे इंग्रजा सळू की पळू तेव्हाच झाली होती. कारण आपण कोणत्याही गोष्टी त्यांच्या वापरत नव्हतो. त्यांच्या आपण न्यायालयावर बहिष्कार टाकला होता, त्यांचे कपडे वापरत नव्हतो, त्यांच्या शाळेत जाईत नव्हतो. ओके, शाळेवर बहिष्कार टाकला होता, बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, म्हणजे असहकार केलं होतं त्यांच्यासोबत. पण ही चळवळ मागे घेतल्यामुळे, हे आंदोलन महत्त्वाचं मागे घेतल्यामुळे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि त्यांना नंतरच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश पण आलं होतं. तर महात्मा गांधीचं आपण पाहतो. ओके, महात्मा गांधी तर सांगायचं म्हटलं तर खूप आहे. 9 जानेवारी 1915ला भारतामध्ये आले. त्यानंतर आपण पाहतो त्यातून 1917ला चंपारण्य केला, 1918ला खेड्या सत्याग्रह केला, 1918ला पुन्हा काय आपलं गिरणी कामगाराचा हे केला, सत्याग्रह केला. ओके, लढा दिला गिरणी कामगारांच्या वेतनवाढीसाठी. त्यानंतर 1919ला आपण पाहतो काळा कायदा. ओके, त्याला काय म्हणू आपण?
काळा कायदा केला होता. त्यानंतर 1920ला आपण रौलट कायदा म्हणतो काळ्या कायद्याला, म्हणजे गांधीजींनी नाव दिलं होतं त्या रौलट कायद्याला, म्हणजे विना परवानगी कोणाही भारतीयांना अटक करायची जे इंग्रजाविरुद्ध बोलतील अशाला. 1920चा जालियनवाला बाग हत्याकांड आपण 1919चा पाहतो. नंतर 1920ची असहकार चळवळ पाहतो. हे बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. नंतर 1924ला एकदाच आपण पाहतो महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे काय झाले होते, अध्यक्ष झाले होते. तर बरेच आहे, लक्षात ठेवा. ओके. तरी काही गोष्टी आहेत तोंडी सांगितलं तुम्हाला. महात्मा गांधी चांगलं वाचून जा, लईतले अर्धा तास. ओके. मग ढोबळमानाच्या गोष्टी पहा, गांधीजीबद्दल सोपं विचारू शकतात. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला, 1917ला, कशासंबंधी होता, नीड या पिकासंबंधित, गिरणी कामगारांचा कशासाठी होता, वेतनवाढीसाठी होता. ओके. तर ह्या गोष्टी विचारू शकतात. खेड्याचा कशा होता, तर टॅक्स संबंधित, करासंबंधित होता. तर या गोष्टी पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला बिस्मार्क पहा. भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते, तर बिस्मार्क हा जो होता तर हा जर्मनीचं एकत्रीकरण केलं होतं बिस्मार्कनं, जर्मनीचं, म्हणून त्याची उपाधी दिलेली आहे भारतीयांना. तर भारतातला कोण आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांनाही ओळख दिलेली आहे. कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी 565 संस्थाने भारतामध्ये विलीन केले, भारतात विलीन केले. ओके. एवढे संस्थाने त्याने भारतामध्ये विलीन केले, म्हणून त्यांना काय म्हणू आपण, काय म्हणू त्याला, भारताचे बिस्मार्क. त्यानंतर त्याला काय म्हणतात, लोहपुरुष म्हणतात, लोहपुरुष. ओके. लोहपुरुष. उपपंतप्रधान पण होते भारताचे. पहिले काय होते, गृहमंत्री पण होते, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, गृहमंत्री. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. सुभाषचंद्र बोस, नेताजी म्हणतात त्याला, नेताजी. तर यांना ही नेताजी जी उपाधी दिली होती जर्मनीतल्या भारतीय लोकांनी दिली होती नेताजी सुभाषचंद्र बोसला. याचं अजून एक महत्त्वाचं हे म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक. ओके. फॉरवर्ड ओके. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. फॉरवर्ड ब्लॉक. ओके. फॉरवर्ड ब्लॉक 1939ला स्थापना केली होती. यावर पेपरला विचारलेला आहे. फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना कोणी केली, ओके, संस्था. तर ही फॉरवर्ड ब्लॉक नावाची कोणी केली होती, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती. ओके. नेताजी त्यांना उपाधी कोण दिली होती, जर्मनीतल्या भारतीयांनी दिली होती. त्यानंतर 1938च्या हरिपुरा अधिवेशन आणि 1939चं त्रिपुरा अधिवेशन. हे आहे हरिपुरा अधिवेशन, काँग्रेसचा हरिपुरा, राष्ट्रीय सभेचा हरिपुरा आणि त्रिपुरा अधिवेशन. ओके. त्रिपुरा अधिवेशन का महत्त्वाचं आहे, कारण त्रिपुरा अधिवेशनामध्ये जे काही दुसरा उमेदवार होता यांचा नेताजी सुभाषचंद्र बोसच्या विरोधातला जो होते पट्टाभी सीतारामय्या, जे की गांधीजींनी उभे केलेले होते. तर पट्टाभी सीतारामय्यांना त्यांनी याच्यामध्ये पराजित केलं होतं 1939च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये, म्हणजेच काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. आणि ते सलग 38 आणि 39ला पण राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले होते. परंतु त्याच्यामध्ये वादविवाद झाले, काँग्रेस आणि त्यांचं खडंगडी उडू लागली. ओके. त्यामुळं गांधीजीसोबतही होऊ लागलं. म्हणून त्यांनी काय केलं, या त्रिपुरी अधिवेशनाचा त्यांनी राजीनामा दिला होता. ओके. राजीनामा. पट्टाभी सीतारामय्या एक नाव लक्षात ठेवा, त्यांनी कोणाला हरवलं होतं, पट्टाभी सीतारामय्या. ओके. तर लाल बहादूर शास्त्री पाहतो आपण. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान कोण म्हटले, जय जवान जय जवान जय किसान हे कोणी दिला नारा, लक्षात ठेवा. तर हे नारा दिला पाहतो आपण लाल बहादूर शास्त्री, दुसरे पंतप्रधान. जय जवान जय किसान. ओके. जय किसान कोण म्हटलं असं, लाल बहादूर शास्त्री. ओके. दुसरे पंतप्रधान आहेत ताशकंद पाहतो आपण. भारत आणि पाकिस्तान यांचं जे काय आपण शांतता करार केला होता त्यांनी, ताशकंद म्हणजे पूर्वीचं रशिया, आताचं काय म्हणू आपण त्याला उझबेकिस्तान, इथं शांतता करार त्यांनी केला होता. आणि त्याच्या काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. ओके. तेही गूढ आहे, हृदयविकारानं झाला की अजून काय गूढ आहे ते अजून कळलेलं नाही. बाळ गंगाधर टिळक पाहतो आपण. लोकमान्य टिळक एक जहालवादी होते. त्यानंतर यांचं महत्त्वाचं म्हणजे यांनी होम रूल चळवळ केली होती, स्वशासनी चळवळ उभी केली होती. ओके. त्यानंतर 1916चं अधिवेशन जे लखनौ अधिवेशन होतं त्याच्यामध्ये एकत्रीकरण आणण्याचा महत्त्वाचा जे काही आपण पाहतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा होता, बाळ गंगाधर टिळक यांचा होता. त्यानंतर आपण पाहतो केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र महत्त्वाचे बाळ गंगाधर टिळकचे होते. त्यानंतर 1893 आणि 1895. ओके. याच्यामध्ये जे काही आपण पाहतो गणेशोत्सव आणि शिवजयंती हे पण त्यांनी सुरू केली होती. 1906चं अधिवेशन पाहतो आपण. याच्यामध्ये जे काही आपण स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार ही जी चतुसूत्री आणली होती त्यांनी झाली होती. आणि 1906च्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजीने स्वराज्य या शब्दाचा पहिला उल्लेख केला होता. तर ते 1906च्या अधिवेशनामध्ये केला होता. आणि 1906च्या अधिवेशनामध्ये पाहतो. आणि नंतर 1907च्या अधिवेशनामध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये पाहतो फूट पडली होती जहाल आणि मवाळची. तर जहालांचं नेतृत्व बाळ गंगाधर टिळकाकडे होतं आणि मवाळ मग गोपाळकृष्ण गोखले वगैरे जे काय पाहतो आपण. ओके. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी यांच्याकडं
आपण पाहतो की मवाळ यांचं होतं. ते बऱ्याच गोष्टी आहेत, ते पाहून घ्या. मी तोंडी सांगायला तुम्हाला, ते वाचून घ्या. या गोष्टी तुमच्या बी लक्षात राहतील, कारण या प्रश्न विचारतात. अधिवेशन मी आधी बऱ्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं की राष्ट्रीय सभेचे अधिवेशन महत्त्वाचे पाहून जा. ओके, नेक्स्ट घेतो हा क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा कोणत्या वर्षी स्थापन केली रे? बहिष्कृत हितकारिणी सभा 1924ला. हे प्रश्न झाला ना आपला? नाही, तर अनइलेशन ऑफ कास्ट बरोबर आहे. अनइलेशन ऑफ कास्ट पाहिलं आपण 1936ला बाबासाहेबांनी जे काय भाषण होतं ते नंतर पुस्तक स्वरूपी लिहिलं. तर इथं विचारलं बहिष्कृत हितकारिणी सभा, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचं ब्रीद होतं. लक्षात ठेवा. आधीच्या याच्यामध्ये पाहिलं 1920ला पाहतो आपण बाबासाहेबांचं मूकनायक. 1927ला महाडचा 14 तळी सत्याग्रह आपलं काय, नंतर मनुस्मृतीचं दहन 1927ला. त्यानंतर 1930ला पाहतो आपण जनता वृत्तपत्र पाहतो. त्यानंतर बाबासाहेबांचं जे काय गोलमेज परिषद पाहतो. 1932चा पुणे करार पाहतो. 1935चं येवले येथे धर्मांतराची घोषणा पाहतो. 1936ला आपण मजूर पक्ष पाहतो. ओके, 1942ला आपण शेड्यूल कास्ट फेडरेशन पाहतो. 1945ला आपण काय पाहतो, सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजची स्थापना केली होती, जे म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी पाहतो. ओके, त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष, याची तारीख विचारतात, लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती, जी की महत्त्वाची ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ओके, मसुदा समिती, जे की संविधान लिहिलं म्हणून बाबासाहेबाला भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1947ला. ओके, बाकी 27-28 आपण पाहिलं आहे, त्यावर प्रश्न विचारतात. 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी कोण छापतात माहिती आहे का? भारत सरकार, म्हणजे अर्थ मंत्रालय. ओके, आणि ते 1 रुपयाची नोट जी असते इथं वित्त सचिवाची सही असते. वित्त सचिवाचा प्रश्न विचारला, वित्त सचिव, अर्थ सचिव. ओके, तर अर्थ सचिवाची याच्यावर सही असते, लक्षात ठेवा. 1 रुपयाच्या नोटवर सही असते, याच्यावर प्रश्न विचारला आहे. आणि बाकी सर्व नाणी पण कोण छापते? भारत सरकार छापते. ओके, आणि रिझर्व्ह बँक 2 रुपयाच्या नोट पुढे नंतर रिझर्व्ह बँक थांबत असते. मग 2000 असो की 2 रुपयाची असो, 10 रुपयाची, ते बाकीच्या सर्व, तर रिझर्व्ह बँकचा जो गव्हर्नर असते त्याची याच्यावर सही असते, लक्षात ठेवा. याच्यावर स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत देशाचे, याच्यामध्ये काही घेणं नाही. तर इथे भारत सरकार आणि सर्व नाणी, म्हणजे 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी हे भारत सरकार छापते. वित्त सचिवाची 1 रुपयाच्या नोटीवर सही असते, लक्षात ठेवा. आणि सर्व नाणी हे पण भारत सरकार छापत असते. ओके, काय म्हणू आपण त्याला, निर्गमित करत असते सर्व नाणी. रिझर्व्ह बँक पाहिला आपण, बँकाची बँक म्हणतो आपण. ओके, मध्यवर्ती सर्वात मोठी बँक आहे रिझर्व्ह बँक. मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. अजून एकदा लिहितो बापा, डोक्यात तरी बसेल तुमच्या. मुंबईला, दिल्लीलाच करून टाकसाल, नाही तर मुंबईला हिचं काय आहे? मुख्यालय आहे रिझर्व्ह बँकेचं. ओके, तर आपण पाहतो का 1949ला हिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ओके, रिझर्व्ह बँकेचं 1935ला स्थापना आहे. स्टेट बँक पाहतो आपण 1955ला इम्पेरियल बँकेचे स्टेट बँकेमध्ये रूपांतर केले. सर्वाधिक परकीय शाखा किंवा भारतात सर्वाधिक शाखा असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक कोणती? सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक कोणती? सर्वात मोठी बँक SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, बाकी आपण 1976 याच्यामध्ये 1969 1980 राष्ट्रीयकरण पाहतो. इंदिरा गांधीने केलं होतं. पहिले 14 बँकेचं केलं होतं आणि नंतर 6 बँकेचं केलं होतं. अशा एकत्रित 20 बँकेचं इंदिरा गांधीनं राष्ट्रीयकरण केलेलं पाहतो. महाराष्ट्रातील सातारा येथे प्रतिसरकार म्हणजे इंग्रजांची सत्ता झुगारून, इंग्रजाचं सरकार झुगारून स्वतःचं सरकार स्थापन केलं. तर ते कोणी केलं होतं? क्रांतिवीर क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह यांना त्यांना पदवी भेटलेली आहे, लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे. यावर प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाण. ओके, पहिले मुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन पहा. रंग आंधळेपणा म्हणजे त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणू आपण, असा असलेला व्यक्ती प्रामुख्याने कोणत्या रंगात फरक करू शकत नाही? ओके, तर ते आहे कोणता ओळखू शकत नाही? ते लाल आणि हिरवा, याच्यामधला ते फरकच समजत नाही त्याला, लाल आणि हिरवामधला. ओके, शंकुपेशी जे काय म्हणतात डोळ्यातले ते कमकोज असतात, त्याच्यात तंडपेशी. मूकनायक या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर कोणाच्या ओळी असतात? संत तुकाराम. काय करू धरून या भीड निशंक हे, म्हणजे त्याला काय म्हणून काहीतरी अशी म्हण आहे बा, निशंक हे निष्कलंक राहिलो, म्हणजे काय बोलून काय फायदा नाही, मुक राहिलं बरं आहे. असे बरेच काय म्हणून संत तुकारामाचे दोहे म्हणा किंवा काय गाथा म्हणू.
तर हे राहायच्या मूकनायक या पाक्षिकाच्या याच्यावर लक्षात ठेवा. मूकनायक पाक्षिकावर संत तुकारामांचे. काय करू धरून या भीड निशंक काहीतरी असं पुढचं आहे बघ, कोणाला येत असेल ते कंप्लीट करा. हे राहायचं बऱ्याच वेळा बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रावर. मूकनायक पाहायला आपण 1920 आहे लक्षात ठेवा, 31 जानेवारी 1920. आणि त्याच्यानंतर पाहतो संत ज्ञानेश्वर. तर बहिष्कृत भारत याच्यावर विचारतात. बहिष्कृत भारत याच्यावर राहायचे या वृत्तपत्रावर कोणाचे? संत ज्ञानेश्वराचे. ओके. संत नामदेव पाहतो आपण, जे काही गुरु गोविंद सिंगानंतर गुरु ग्रंथ साहिब जे काही महत्त्वाचा ग्रंथ पाहतो शीख धर्माचा, त्याच्यामध्ये त्यांची वचनं आहेत संत नामदेवाची. ओके. आणि संत चोखामेळा हे पाहतो आपण, एक महत्त्वाचे एक महार या जातीतले होते आणि त्यांचा पण आपण पाहतो. ओके. एक महत्त्वाचे संत होते, त्यांनी जातीव्यवस्थेबद्दल बरंच कडाडून टीका केलेली आहे. तर एक संत चोखामेळा. ओके. पाहतो आपण. सारे जहाँ से अच्छा या गीताच्या रचयिता कोण आहेत? मोहम्मद इक्बाल. सारे जहाँ से अच्छा या गीताचे कोण आहेत रचयिता? मोहम्मद इक्बाल. रवींद्रनाथ टागोर, जनगण मन. ओके. आपलं राष्ट्रगीत कोण रचलेलं आहे? जनगण मन. किती मिनिटाचं असतं रे? मिनिटाचं नसते, सेकंदाचं असते. 22. तर असं मोठं आहे ते, त्यापासून 22 सेकंदाचं घेतलेलं आहे आपण. बंकिमचंद्र चॅटर्जी काय आहे? राष्ट्रीय गान वंदे मातरम. राष्ट्रीय गान. ओके. राष्ट्रीय गान वंदे मातरम. आणि इथं काय? जनगण मन. ओके. जनगण मन. लक्षात. तर हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. मोहम्मद इक्बाल यांनी काय लिहिलं? सारे जहाँ से अच्छा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणते रे? महानगरपालिका आयुक्त. हा IAS दर्जाचा असतो, कलेक्टर असतो हा. ओके. प्रशासकीय प्रमुख म्हणलं तर महानगरपालिकेचा कोण असतो? महानगरपालिका आयुक्त. जिल्हा परिषदचा पाहतो आपण CEO. ओके. महसूल खात्याचा पाहतो आपण कलेक्टर, जिल्हाधिकारी. महापौर, तर महापौर हा राजकीय असतो, निवडून आलेला माणूस असतो. शहराचा प्रथम नागरिक म्हणतात त्याला. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर असतो. हा राजकीय प्रमुख असतो. नगराध्यक्ष हा छोटा जे काही शहर असतो त्याचा प्रमुख असतो, नगराध्यक्ष, राजकीय प्रमुख. जिल्हाधिकारी महसूल खात्याचं सर्वात महत्त्वाचं पद आहे जिल्ह्यावरचं. ओके. IAS. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यात किती महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंद करा? कोणतीही असो, स्थानिक स्वराज्य संस्थामधली, पंचायतमधलं कोणतंही असो. ओके. जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, इवन ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, नगरपरिषद असो, 6 महिन्यात निवडणुका घ्याव्या लागत असतात लक्षात. ओके. संगणकामध्ये कट करण्यासाठी कट. ओके. कात्रीसारखं Ctrl X काहीतरी लक्षात ठेवायचं. कात्रीसारखं आहे ना, Ctrl X. हे कॉपीसाठी राहते. हा कॉपी. ओके. हे कॉपी म्हणतो आपण त्याला. Ctrl V पेस्टसाठी असते, पेस्ट करण्यासाठी, इकडल्या जागा इकडे करण्यासाठी पेस्ट. आणि Ctrl Z कशासाठी असते? कमेंट करून सांगा. ओके. नेक्स्ट पहा. भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण? पहिले आहेत खान अब्दुल गफ्फार खान. सरहद गांधी म्हणतात त्याला. सरहद गांधी कोणाला म्हणतात? खान अब्दुल गफ्फार खान. ओके. त्याला लाल डगलेवाले पण म्हणायचे. खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली होती. खुदाई खिदमतगार ही संघटना कोण स्थापन केली होती? ही संघटना कोण स्थापन केली होती? खान अब्दुल गफ्फार खान यांनी. लाल डगलेवाले म्हणायचे कारण लाल कपडे घालायचे. मदर तेरेसा भारतीय, तिनं काय म्हणून आपण नागरिकत्व स्वीकारलं होतं. 1980ला आहे त्यांना. बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होईल. मदर तेरेसा आहे सर. 1980ला मिळाला होता, पण ते पहिले भारतीय आहेत. सरहद गांधीला आपण काय म्हणू? खान अब्दुल गफ्फारला 1987चा मिळाला होता. ओके. नेल्सन मंडेलाला 1990चा मिळाला होता. दुसरे काय म्हणू आपण? परदेशी 1990. पहिले खान अब्दुल गफ्फार खान एक गांधीजीचे निष्ठावान अनुयायी होते. आणि जे काही आपण म्हणतो वेगळा पाकिस्तान काढला आपण, तर त्यांना ते मान्य नव्हतं. ओके. वेगळा पाकिस्तानचा फाळणी ही मान्य नव्हती त्यांना. गांधी विचाराचे आहेत म्हणून त्यांना आपण भारतरत्न पण दिलेला आहे. बराक ओबामा तर हे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत अमेरिकेचे, त्यांना काय भारतरत्न आपण दिलेलं नाही. ओके. तर खान अब्दुल गफ्फार खान, नेल्सन मंडेला दिवस लक्षात ठेवा 18 जुलै. तर हा नेल्सन मंडेला दिन साजरा करतात, युनेस्को साजरा करते. कारण एक निग्रो पहिला राष्ट्राध्यक्ष झालेला आहे दक्षिण आफ्रिकेचा. खूप वर्ष जेलात राहिला तो. एक प्रेरणास्थान आहे तो. ओके. आणि त्याला दक्षिण आफ्रिकेचे गांधी पण म्हणतात. नेल्सन मंडेला काय म्हणतात? दक्षिण आफ्रिकेचे गांधी. ओके. दक्षिण आफ्रिकेचे गांधी.
दक्षिण आफ्रिकेचे गांधी कोणाला म्हणतात? नेल्सन मंडेलाला म्हणतात. 1990ला त्यांना पहिले परदेशी म्हटलं तर खान अब्दुल गफ्फार खान आहे की ज्यांना भारतरत्न मिळाला. दुसरे पाहतो आपण नेल्सन मंडेला 1990ला मिळाला. 1980ला आपण मदर तेरेसा पाहतो, पण मदर तेरेसाने काय केलं होतं? नागरिकत्व भारताचं स्वीकारलं. ओके. 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? 7वी घटनादुरुस्ती पाहतो आपण. जसं की आपण पाहतो महाराष्ट्र, जसं बॉम्बे उच्च न्यायालय पाहतो, तर बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्र पाहतो, गोवा पाहतो, दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमण पाहतो. त्यानंतर आपण एक पाहतो महत्त्वाचं म्हणजे कोणतं? चंदीगड उच्च न्यायालय पाहतो. चंदीगडच्या याच्यामध्ये आपण पाहतो कोणतं? नाही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय पाहतो. त्याच्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, चंदीगड आहे. त्यानंतर आपण गुवाहाटी उच्च न्यायालय पाहतो. ओके. आसाम वगैरे जे काय तिकडे ईशान्येकडे राज्य दिसतात तुम्हाला, नागालँड वगैरे ते आहेत. लक्षात म्हणजे प्रत्येक इकडं आपण केरळ पाहतो, पुदुचेरी आहे. लक्षात केरळच्या याच्यात पुदुचेरी आहे की हे आहे, लक्षद्वीप आहे. ओके. तर पाहत असतो आपण. अंदमान निकोबार पाहतो आपण, कोलकात्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते, ते पाहून घ्या. तर म्हणजे असं केलेलं आहे, म्हणजे एक उच्च न्यायालय 2 किंवा अधिक राज्यासाठी असेल असं 7व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. ओके. लक्षात 214 ते 231 कलम पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला उच्च न्यायालयाबद्दल अधिक माहिती आहे. किती? 214 231 कलम. ओके. महाराष्ट्र राज्य महिला आयोग पाहतो आपण. महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन झाला 25 जानेवारी. सालाबद्दल विचारला का? हो, 25 जानेवारी 1993. सध्या विचारू शकतात कारण सध्या कोणीच नाहीत आपल्या ह्याच्यात. जे काय आपण पाहतो रुपाली चाकणकर यांना पदावरून आलेलं आहे. अशोक खरात प्रकरण माहीत आहे आपल्याला. ओके. चालू घडामोडी घेतो मी काही, जेवढं होईल तेवढं महत्त्वाच्या, त्यावर आपण पाहू. ओके. ते प्रश्न विचारू शकतात. ओके. झाले बरेच दिवस, तर आता पेपर तुमचा 26 एप्रिल आहे, त्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकतात. 25 जानेवारी 1993ला काय म्हणतो आपण? महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना झाली, महाराष्ट्र राज्य. तर राष्ट्रीय महिला आयोग पाहतो आपण 1990च्या ॲक्टनुसार 1992ला स्थापन झाला. 1992ला 31 जानेवारी 1992ला काय पाहतो आपण? राष्ट्रीय महिला आयोग. याच पार्श्वभूमीवर आपण पुढच्याच वर्षी 1993ला महाराष्ट्र महिला राज्य आयोग स्थापन केला, राष्ट्रीय महिला आयोग. ओके. विजया रहाटकर, हे लक्षात नाव ठेवा. विजया रहाटकर याच्या अध्यक्ष आहेत. अध्यक्ष महाराष्ट्रात सध्या नाही कोणीच. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, त्यावर प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यास किती महिन्याच्या आत निवडणुका घेतात? ते त्याच्याच आधारावर प्रश्न आहे. 6 महिने. ओके. 3 महिन्यात एक अधिवेशन असते, तर घेणं बंधनकारक असते. ओके. ग्रामपंचायत असो की कोणी असो, 3 महिन्यात एक अधिवेशन असते आणि 6 महिने पाहतो आपण. तर इथं काय आहे? एखाद्या जिल्हा परिषद विसर्जित झाली तर त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा 6 महिन्याच्या आत लावा लागते. तर काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. याच्या आधीही बरेच व्हिडिओ आपण टाकले आहेत, ते पहिले पाहून घ्या, त्यानंतर हे व्हिडिओ पहा. आणि जरूर जे काही मी कमेंटमध्ये विचारलं ते कमेंट करा. अजून या 5-6 दिवसात आपण काय तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचं असं घेऊन येऊ शकतो की ज्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळतील, किंवा कोणती गोष्ट हार्ड चालली सर, काही मी भूगोलवर एक लेक्चर आणलं होतं, त्या प्रकारे काही विषयावर आणू का, त्यावर तुम्ही कमेंट करा. इतिहास वगैरे माझा विचार आहे 1-2 दिवसात इतिहास राज्यघटनेवर काही महत्त्वाचे क्वेश्चन आणून तुम्हाला हे करा, आणि काही फास्ट ट्रॅक लेक्चर आणावं. एकदम उत्तर तुम्हाला म्हणजे प्रश्न आणि उत्तर अशा प्रकारचे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी आपण त्याही स्वरूपाचे लेक्चर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. त्याआधी तुम्ही चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि व्हिडिओला आवडला तर एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला प्रोत्साहित करतो. तर धन्यवाद.